नमस्कार, मी सीमा गायकवाड। दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी। दिवाळीचा पहिला सण वसुबारस। जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व। महाराष्ट्रात दिवाळी द्वादशीपासून सुरू होते। या दिवशी संपूर्ण राज्यातील शेतकरी वसुबारस हा सण साजरा करतात। यंदा 17 ऑक्टोबर 2025 रोजी रमा एकादशी झाल्यानंतर गोवस्त द्वादशी म्हणजेच वसुबारस आहे। या दिवशी सुहासिनी गायींची पूजा करतात। या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होते। तर काय आहे वसुबारसचं महत्त्व? चला जाणून घेऊया। वसुबारस हे महत्त्व भविष्य पुराणात सांगितले आहे। हा सण नंदिनी व्रत या नावानेही साजरा केला जातो, कारण शैव परंपरेत नंदिनी आणि नंदी म्हणजेच बैल दोन्ही अतिशय पवित्र मानले जातात। हा सण मुळातच गायींबद्दल मानवी जीवनातील किंवा जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। त्यामुळं या दिवशी गाई आणि वासरू यांची एकत्र पूजा केली जाते। पूजेदरम्यान गव्हापासून तयार केलेले पदार्थ त्यांना खायला दिले जातात। असं मानलं जातं की गोवस्त द्वादशीची पहिली पूजा राजा उद्यानपाद स्वयंभू मनूंचा मुलगा आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी उपवास करून साजरी केली होती। त्यांची प्रार्थना आणि उपासनामुळे त्यांचा ध्रुव नावाचा मुलगा झाला। या दिवशी स्त्रिया गहू आणि दुधापासून बनवलेले पदार्थांचे सेवन करत नाहीत। तर वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे चला पाहूया। शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी बुधादित्य राजयोग आणि शुक्ल ब्रह्मा सिद्धी नावाचे शुभ योग जुळून येत आहेत। द्वादशी 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:12 सुरू होईल आणि 18 ऑक्टोबर दुपारी 12:18 संपते। त्यामुळं गायीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:49 ते रात्री 8:20 पर्यंत राहील। तर वसुबारस पूजाविधी काय आहे चला पाहूया। कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गायी आणि वासराला स्नान घालतात। ही पूजा मुख्यतः संध्याकाळच्या वेळी केली जाते। पूजेपूर्वी त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घातला जातो। त्यांच्या कपाळावर सिंदूर किंवा हळदीचा टिळा लावला जातो। काही ठिकाणी गायी आणि वासरू यांची मूर्ती ठेवली जाते। त्यांना गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग नैवेद्य म्हणून दिला जातो। यानंतर आरती केली जाते आणि भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकांचे मुख्य साधन असल्याने या पूजेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त।